सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग स्वामींनी दिला असा बोध. श्री स्वामी समर्थ चोळप्पांच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं म्हणजे गोंगाट तर होणारच. चोळप्पांची सासू पारायण करत असते, तिला त्याचा त्रास होतो. चोळप्पांची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना मन एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपल्या एक स्नेहजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतात. वामनबुवा स्वामींना पाहताच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमाणत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा वा सोवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पांची पत्नी आणि सासू चोळप्पांजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या घरी घोलप स्वामींकडे जातात. घोलप स्वामी मूठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमाणत नाही, उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतात. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामींकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात, पण काहीही केलं त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवावर टाकायला जातात, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळांनी घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रशस्त वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा.